नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी व्याकरण यावरती आधारित वर्णमाला व इतर महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकूण 15 प्रश्नांची ही मालिका आहे. तर आपण सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे की मूळ वर्णमालेतील वर्णांची संख्या किती आहे. तर आता मूळ वर्णमाला आणि आधुनिक वर्णमाला असे वर्णमालेचे दोन प्रकार आहेत. तर याच्यामध्ये मूळ वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या आहे ती 48 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, आधुनिक वर्णमालेत किती वर्णसंख्या आहे. तर आता आधुनिक वर्णमालेत जी आहे ती 52 वर्णांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 3, मराठी वर्णमालेतील स्वरांची संख्या किती आहे. आता या ठिकाणी स्वर विचारले. तर बघा यामध्ये एकूण स्वर जे आहेत ते 12 आहेत आणि इंग्रजी वर्णमालेतून जे आलेले आहेत नवीन स्वर तर ते 2 आहेत, ॲ आणि ऑ. हे 2 जर अधिक त्यामध्ये आपण अधिक केले तर 12 अधिक 2 असे एकूण 14 स्वर होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 4 नंबरचा, मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत. तर मराठी वर्णमालेत आपल्या मूळ वर्णमालेत 2 स्वरादी आहेत. कुठले तर अम आणि आहा. म्हणजे एखाद्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला जो स्वर आहे त्या स्वराचा वापर आपल्याला करावा लागतो, म्हणून त्याला स्वरादी म्हणतो आपण. आधी स्वर त्याच्यामध्ये यूज करावा लागतो आपल्याला. पुढील प्रश्न आहे 5वा, मराठी वर्णमालेतील संयुक्त व्यंजने कोणती आहेत. तर आता बघा मराठी वर्णमालेत जी संयुक्त व्यंजने आहेत ती न्य आणि क्ष ही 2 आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 6, ऱ्हस्व स्वर कोणते आहेत. ऱ्हस्व म्हणजे ज्यांचा उच्चार जो आहे तो आखूड होतो त्याला आपण काय म्हणतो, ऱ्हस्व स्वर असे म्हणतो. तर याच्यामध्ये अ, इ, उ, ऋ आणि लू हे जे आहेत हे एकूण 5 ऱ्हस्व स्वर आहेत. प्रश्न क्रमांक 7, दीर्घ स्वर कोणते आहेत. प्रश्न क्रमांक 7, दीर्घ स्वर कोणते आहेत. म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार हा दीर्घ म्हणजे जास्त वेळ लागतो त्याला, तर त्याला आपण दीर्घ स्वर असे म्हणतो. त्याच्यामध्ये आ, इ आणि उ हे 3 जे आहेत हे दीर्घ स्वर आहेत. पुढचा प्रश्न आहे 8वा, संयुक्त स्वर कोणते आहेत. संयुक्त, तर संयुक्त स्वर एकूण 4 आहेत. ए, ओ आणि औ हे 4 आहेत. पुढचा प्रश्न आहे 9वा, मराठी वर्णमालेत किती व्यंजने आहेत. मराठी वर्णमालेत किती व्यंजने आहेत. तर 34 व्यंजने आहेत मराठी वर्णमालेमध्ये. मराठी वर्णमालेतील अर्धस्वर कोणते आहेत. अर्धस्वर म्हणजे जे स्वराची भूमिका निभावत असतात. तर याच्यामध्ये बघा य, र, ल आणि व हे जे आहेत ते अर्धस्वर आहेत. तर पुढचा प्रश्न आहे बघा, उष्मे किंवा घर्षके म्हणजे काय. तर आता उष्मे आणि घर्षके म्हणजे जी व्यंजन आहेत त्यांचा उच्चार करताना एक प्रकारचं आपल्याला असं घर्षण जाणवतं, त्यामुळे त्यांना आपण उष्मे किंवा घर्षके म्हणतो. तर आता याच्यामध्ये श, स आणि क्ष हे 3 जे आहेत ते उष्मे आहेत किंवा घर्षके आहेत. पुढचा प्रश्न, महाप्राण व्यंजन कोणते आहे. तर आता सर्वप्रथम महाप्राण म्हणजे काय की ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या तोंडावाटे जोरात हवा बाहेर पडते त्याला आपण महाप्राण असं म्हणतो. तर हे जे व्यंजन आहे ते ह हे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात. तर याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? आता वरच्या प्रश्नामध्ये विचारलं होतं की पाणिनी कोणाला म्हणतात, आणि ह्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे 14 नंबरच्या प्रश्नामध्ये की मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. कृष्णशास्त्री चिपळूणकर. पुढचा प्रश्न आहे 15वा, मराठी भाषेची लिपी कोणती आहे? मराठी भाषेची जी लिपी आहे ती कोणती आहे? तर मराठी भाषेची लिपी आपली देवनागरी आहे. तर अशा प्रकारे हे 15 प्रश्न होते महत्त्वपूर्ण, जे वर्णमालेवरती आधारित प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्यापैकी विचारले जातात. तर हे नक्कीच आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे बेलचं आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून नवीन लेटेस्ट जे अपडेट चॅनलवरती जे नवीन व्हिडिओज वगैरे येतील ते आपल्याला नक्कीच पाहायला भेटतील. धन्यवाद.